मनोज जरांगे पाटील आणि शाहू महाराजांच्या या भेटीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. विशेषतः मराठा समाज तर चातकासारखी वाट पाहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या खासदार शाहू महाराजांबद्दल मराठा समाजाच्या मनात प्रचंड आदर आहे. तर दुसरीकडे आरक्षणाच्या लढ्यामुळे मनोज जरांगे पाटील मराठा तरुणांच्या गळ्यातले ताईत झालेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये शाहू महाराज जरांगेंवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याला कारण ठरलं शाहू महाराजांचं 30 मे 2026 रोजीचं वक्तव्य. कोल्हापूरला विसरले, जरांगेंना हैदराबाद जवळचं वाटतं, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी कोल्हापुरातील आंदोलनावेळी दिली होती. याचा अर्थ अनेकांनी आपापल्या पद्धतीने लावला. जरांगेंनी मात्र शाहू महाराजांबद्दल प्रेम दाखवत विरोधात बोलणं टाळलं. त्यानंतर आज थेट कोल्हापूर गाठत जरांगेंनी शाहू महाराजांची भेट घेतली. आता हा व्हिडिओ नीट पहा. जरांगेंच्या स्वागतासाठी शाहू महाराज स्वतः बाहेर आले. जरांगे आशीर्वादासाठी वागताच शाहू महाराजांनी थेट आलिंगन दिलं. या एका गळाभेटीनं शाहू महाराज जरांगेंवर नाराज असल्याच्या चर्चा एका क्षणात विरून गेल्या. शाहू महाराज आधी काय म्हणाले होते आणि जरांगेंच्या भेटीनंतर काय म्हणाले ते बघा. कोल्हापूर गॅजेटचा विचार जरांगे पाटलांना कसा पडतो? हैदराबाद गॅजेट असेल, बाकीचे गॅजेटचा विचार केला जातो. विचार कसा पडतो? तिथून आंदोलनाला सुरुवात झाली, तुमचा सुरू पडतो. ते जिथे राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅजेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅजेट त्यांना जवळचं वाटतं आहे. त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही. प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. तर म्हणून प्रत्यक्षात काय त्यांचं जे ते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहीत आहे. पण ज्याचं मुळात काय ठरतंय, कुठं काय घसरतंय, कुठं जमत नाही, ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही. तुझा सगळं कळावं एवढंच मी म्हटलं होतं. ते आता ह्या ट्रिपमुळे सगळं आता कळालंच आहे की काय चाललंय काय नाही. नेहमीच आता समन्वय राहील. आता घेतले आणि त्यांनी सिरियसली तो विषय घेतलाय, बघतील आता. आणि आपण कोल्हापूर सुद्धा त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. जरांगे आणि शाहू महाराजांमध्ये कोल्हापूर गॅजेटवर सविस्तर चर्चा झाली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यावेळी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रातील सगळे गॅजेट लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी शाहू महाराजांच्या उपस्थितीतच नव्या लढ्याची घोषणा करून टाकली. या राज्याला, या देशाला, राज्याची शाहू महाराजांनीच आरक्षण दिलं आहे आणि त्यांचं जे गॅजेट आहे आणि त्यामुळं जर महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतं आहे तर त्याच गॅजेटवरती सगळ्यात जास्त आमची चर्चा झाली. आज चांगला योग आहे. श्रीमंत महाराज साहेबांच्या सोबत आम्ही आज खूप वेळ चर्चा केली आणि महाराज साहेबांकडून बी खूप माहिती मिळाली. आरक्षणाच्या बद्दलची, गॅजेटियरच्या संदर्भातली, अनेक कोल्हापूर संस्थांकडं असणाऱ्या पुराव्याच्या संदर्भातली. आता याच्यात महाराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की उपसमितीनं, विखे पाटील साहेब आणि शिंदे समितीनं इथल्या दस्तऐवज तपासणीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मी या प्रेसच्या माध्यमातून पण सांगतो आणि खाजगीसुद्धा मी त्यांना दोघांकडेही ही निरोप देणार आहे की इथला जो कोल्हापूर संस्थांचा दस्तऐवज आहे तो पूर्ण स्वीकारल्याच्या नंतर खूप लाखोमध्ये गोरगरीब मराठा समाजाच्या नोंदी इथं आहेत. त्याच्यामुळं कल्याण होणार आहे. आपण मोठा कार्यक्रम यांनी नाही घेतला. आता 1 महिन्याचा वेळ घेतला आहे त्यांनी आपल्याकडून 17 संस्थांसाठी. आता कोल्हापूरसाठी आत्ता बोलणं होईलच. आता महाराज साहेबांचं त्यांचं आता वेळ घेतील ते. त्या वेळेच्या आत नाही केलं ना, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सगळा महाराष्ट्र मिळून असला मोठा कार्यक्रम होणार मध्यभागी
पश्चिम महाराष्ट्रातल्या कसंच गॅजेट घेत नाहीत बघू. आणि झुंजावं लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो मी, महाराष्ट्रातल्या पण सांगतो आणि विशेष करून कोल्हापूरच्या बांधवाला सांगतो, आपल्याला जागं व्हावं लागणार, झुंजावं लागणारच. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी बाहेर घराच्या बाहेर यावं लागणार. आधीच लोक आपल्याला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, यांना कशाची गरज नाही, असं म्हणून हे आपल्याला संपवतील. मनोज जरांगे पाटलांनी छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूर गादीबद्दल अनेकदा प्रेम आणि आदर असल्याचं बोलून दाखवलंय. शाहू महाराज छत्रपतींचे वंशज आणि आरक्षणाच्या माध्यमातून बहुजनांच्या प्रगतीचा मार्ग खुला केला त्या राजश्री शाहू महाराजांचे वारसदार आहेत. त्यामुळे शाहू महाराजांशी चर्चा केल्यानंतर 10 हत्तींचं बळ घेऊन आरक्षणाच्या पुढच्या लढ्यासाठी सज्ज झाल्याचे संकेतच मनोज जरांगे पाटलांनी दिलेत. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.